कॉल द्यायचा का?
हॅलो, नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आणि सामना क्रमांक 4 प्रथम फलंदाजी करीत असताना आपण या ठिकाणी आझाद 3 षटकार लगातार तर सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं. अजिम शेख यांच्यासाठी पारितोषिक आहे. मोहम्मद कैफ यांच्या वतीने पारितोषिक बघा. शब्बीर हाफिज साहेब, आपल्याला विनंती इकडे यायचं कॉमेंट बॉक्स कडे. त्या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इशारा. 4 धावा, 55 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकीकडे अमर मोरे तर दुसरीकडे अजिम शेख. काय गोलंदाजी बघा. अगदी विकास यादव यांनी फलंदाजाला चक्क उभं ठेवलंय. निर्धाव चेंडूनं या ठिकाणी समाप्ती होणार आहे. तीन बाद 55 धावा धावपळकावर. त्यांना बघा, त्यांना चेंडू लागलेला आहे बघा. रिंकू कांबळे. हा वाईड असणार आहे. हा पंचांचा इशारा देखील येतोय. त्या ठिकाणी धाव फलकावर अगदी आता 56 धावा आहेत. एकंदर जर बघितलं तर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे 90-100 धावा बनवल्या जात आहेत. निर्धाव चेंडू आहे बघा. यानंतर आपण डॉट चेंडू सुद्धा बघू शकता. आयकॉन अमर मोरे. यावेळेस देखील लेग ब्रेकचा चेंडू, परंतु यावेळेस फटका फसलेला आहे. आणि या जाळ्यामध्ये आपण बघतोय अमर मोरे यांना पकडलंय. अलगद पकडला गेलेला जे विकेटचं पतन फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी राम पाटील मार्गक्रम करतील मैदानाच्या दिशेनं. बक्षिसांचा वर्षाव देखील या ठिकाणी मोहम्मद कैफ यांच्या वतीनं 500 रुपयांचा पारितोषिक आहे. आयोजकांच्या वतीने एक महत्वपूर्ण सूचना आलेली आहे. लिलावामध्ये ज्या खेळाडूंवर बोली लागलेली आहे आणि ज्या बोलीवर त्यांचा लिलाव झालेला आहे
त्या सर्व खेळाडूंच्या रकमा रविवारी सकाळी ठीक 11 वाजता दिल्या जातील, याची नोंद या स्पर्धेत खेळलेल्या सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. रविवारी सकाळी ठीक 11 वाजता लिलावामध्ये ज्या खेळाडूंवर बोली लागलेली आहे त्या बोलीनुसार सदर रक्कम सर्व खेळाडूंना रविवारी सकाळी 11 वाजता मैदानावर दिली जाईल. परंतु त्याकरता तुम्हाला रविवारी हजर राहावं लागणार आहे. जे गैरहजर असतील त्यांनी आयोजकांशी पुन्हा संपर्क करायचा नाही. रविवार हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शहाबाज शेख यांच्या वतीनं माफ करा सय्यद चला यावेळेस सोहेल मैदानाच्या आतमध्ये गेले. चौकार आलेले बघा, चौकार येतोय आणि धाव फलकावर धावांमध्ये वाढ 6 धावा. शहाबाज सय्यद साहेबांच्या वतीनं सलग 2 षटकारांसाठी 500 रुपये आझिम भाई यांच्यासाठी आझिम शेख, आणि सलग 3 षटकारांसाठी मोहम्मद कैफ यांच्या वतीनं 500 रुपये. सर्व बक्षिसे आझिम शेख यांच्यासाठी. चला झेल झाला त्या ठिकाणी. सगळ्यात महत्वाची सूचना आहे बघा, पुन्हा एकदा मी रिपीट करेल. ऑप्शन मध्ये ज्या खेळाडूंवर बोली लागली, अगदी 50 रुपये ज्या खेळाडूला बोली लागलेली आहे 50 रुपये, त्या खेळाडूचे सुद्धा 50 रुपये रविवारी सकाळी ठीक 11 वाजता दिले जातील. तर अगदी 2 मिनिटं कांबळे साहेब. कलीम दादा यांच्या वतीनं सलग 3 षटकार या ठिकाणी पारितोषिक होते तब्बल 2000 रुपये. 60 धावा धावपलकावर आहे. हा डॉट आलाय चेंडू. सर्व बक्षीस दात्यांचे या ठिकाणी मनस्वी आभार. सर्व पारितोषिक आजिम भाई साठी. आजिम भाईवर जास्त प्रेम दिसतंय बघा. सर्व बक्षीस जर बघितलं तर आजिम भाई यांच्यावर आहे. पहिला चेंडू डॉट, षटक क्रमांक 7. दुसऱ्या चेंडूवर मात्र सिंगल आहे. पूर्ण करतील अगदी. धावफलक पुढे जाईल. 61 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहे बघा, ऋषिकेश नियरकर. लेग बायच्या माध्यमामध्ये बघा या धावा आपण बघू शकता. हा अजून एक महत्वाची सूचना आहे, आणि ही सूचना खास जैरुद्दीन हाफिज साहेब यांच्यासाठी असेल. त्यांच्यावर 2500 रुपयाची बोली लागलेली आहे. त्यांनी मात्र पैसे घ्यायला यायचं नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी मेजर संदीप, या ठिकाणी बाळासाहेब मोरे आणि राम डोकळे पाटील यांना दुबई पॅलेस मध्ये नेऊन पार्टी द्यायची आहे. त्याच्यामुळे लेग बायचा इशारा आहे. हाफिज साहेबांनी पैसे मागायचे नाही. 2500 रुपये बोली होती. हा चेंडू अतिशय सुंदर. बाद करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. हा बाद होणार नाही.
बघूया 64 धावा फलकावर आहे. हा लेग ब्रेकचा चेंडू आहे. ही जादू आहे बघा. रिंकू कांबळे संघनायक आयकॉन. दिशा खराब आहे. नो बॉलचा इशारा. नो बॉल. नो बॉलची गोष्ट आहे. फ्रीडचा चेंडू यानंतर आपण बघणार आहोत. बोलला कारण 65 धावा आहे बघा धाव फलकावर. हा चांगला चेंडू आहे बघा. फ्रीडचा चेंडू होता. तितकासा फायदा उचलला गेला नाही. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मिळणार नाही बघा. 3 चेंडू डॉट आहे. 1 चेंडू नो बॉल आहे. हा कनेक्शन झालंय आणि हा कमालीच प्लेसमेंट. चेंडू 1 टुका 4 सीमा रेषा पार. 4 येतोय चौकार. 69 धावा आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. यानंतर टॉसला तयार व्हायचंय शनी प्रतिष्ठान आणि एच.जे. बाजीगर. हा इट्स अ वाईल्ड. आता हा प्रकार सुद्धा खूप कमी बघायला मिळतो. चौकार आलाय. 74 धावा. यानंतरची महत्वपूर्ण लढत आहे बघा कारण दोन्ही विजेते संघ आहे. चांगला चेंडू. धावबादची संधी असेल त्या ठिकाणी. पंचांनी अगोदरच बाद दिलाय. सत्र संपलेलं. 74 धावा आहेत. 75 धावा बनवायच्या आहेत आणि शनी प्रतिष्ठान शहबाज सरांना विनंती टॉसला यायचंय. एच.जे. बाजीगर संघाचे संघनायक आणि मनोज कदम शनी प्रतिष्ठान संघाचे संघनायक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा. पुन्हा एकदा एक महत्वाची सूचना आहे. या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने ऑक्शन मध्ये ज्या खेळाडूंचा ज्या रकमेवर लिलाव झालेला आहे ती संपूर्ण रक्कम आपल्याला रविवार हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. रविवारी आपल्याला सकाळी ठीक 11 वाजता ती सर्व रक्कम आपल्याला सपोर्ट केली जाईल. खुर्च्या खाली काढा. खुर्च्या खाली करायच्या त्या खेळाडूंसाठी विनंती. त्या खुर्च्या खाली करायच्या आहे. सर्वांनी सहकार्य करायचंय. त्या सर्व खुर्च्या खेळाडूंसाठी आहे. आपल्याला विनंती आहे. सर्वांना विनंती बघा त्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहे.
चला एच बाजीगर संघाचे संघनायक शाहबाज सर लवकर यायचं या ठिकाणी टॉस साठी. हाय व्होल्टेज सामना बघा. यानंतर आपल्याला बघायला मिळेल 75 धावा करायच्या आहेत. यलगार संघासमोर ठेवलेले आव्हान. आघाडीची जोडी कोणती असणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सही झाला का अभ्यास? अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर काम अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो मी, सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणतं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. शंभू पाटील या ठिकाणी असतील तर त्यांनी यायचंय बघा. कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी सुद्धा यायचंय. आतिश गाडवे सर, आतिश गाडवे सर आपण यायचं. आतिश गाडवे सर आपण यायचं. आतिश गाडवे सर आपण यायचं. प्रभारी कर्णधार असतील या ठिकाणी यज्जी बाजीगर संघाच्या वतीनं आतिश गाडवे सर टॉस करतील. विचार काय विचार तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अकबरभाई इनामदार ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस संपन्न केला जातोय. आणि त्यानंतर आपण धावांच्या पाठलागासाठी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जाऊ. प्रभारी कर्णधार येते. सामना प्रारंभ झाला. रिवर्सचा प्रयोग आणि रिवर्स मध्ये यशस्वी. पहिला चेंडू सीमेरेषेच्या बाहेर चौकार आलेला आहे. रिंकू कांबळे संघनायकाला या ठिकाणी संघ मालक आदरणीय सय्यद शरीफ भाई यांच्या वतीने अर्ध्या शतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. चला नो बॉल चौकार आहे. ठीक आहे नो बॉल चौकार आहे. हा नो बॉल चौकार आहे.
75 धावा रोखायच्या आहे तर 75 धावा बनवायच्या आहे. हे समीकरण विजयाचं आहे. स्ट्रीटचा चेंडू आहे. त्यानंतर शॉर्ट पॉइंटवर क्षेत्ररक्षक साधारण क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी धावा मात्र नक्कीच 2 पूर्ण करतील. रिंकू कांबळे संघनायक आहेत, आयकॉन आहेत. संघ मालक आदरणीय सय्यद शरीफ भाई यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या अर्धशतकासाठी येत आहे. म्हणजे स्पर्धा जशी पुढे चालली संघ मालक देखील आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. पूर्ण क्षमतेनं आणि पूर्ण ताकदीनं या चेंडूला पाठवलं जाते मैदानाच्या बाहेर. षटकार. या फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. 13 धावा. मिडविकेटच्या दिशेमध्ये अनेक वेळा आक्रमण होताना आपण बघतोय, परंतु यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आलेला आहे हा चेंडू. 6 धावा देऊन गेलाय. क्या बात आहे. आज रिंकू कांबळे मात्र सुरू झालेत. यावेळेस डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं 1 बाउंड चेंडू सीमे रेषेच्या पलीकडे जातोय आणि देऊन जातोय 4 धावा. येतोय चौकार. ट्रेडमार्क. 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात आघाडीचे गोलंदाज सोमा यांच्यावर केलेलं आक्रमण. आयकॉन विरुद्ध आयकॉन. याही वेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकाला संधी मिळणार नाही, कारण यावेळेस हा विकेटच्या खाली चेंडू पडलेला आहे का ते चेक केलं जाईल. चौकार निश्चित आलेला आहे, परंतु नो बॉलची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. रविवार हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. लिलावातली आपापली बोली या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत सपूर्द केली जाईल. रविवारी सकाळी ठीक 11 वाजता सर्व खेळाडूंनी या मैदानावर हजर राहायचं आहे, जहिरुद्दीन हाफिसाब सोडून. स्क्वेअर डिलिव्हरी हा चौकारी आणि नक्कीच 21 धावा आपण बघतो या ठिकाणी. गोलंदाज सज्ज. पहिल्या षटकात जर बघितलं तर अनेक वेगवेगळे फटके आपल्याला बघायला मिळाले. यावेळेस समोर मारलेला आहे हा चेंडू देखील जातोय. क्षेत्ररक्षकाला मात्र हुलकवणी देत सरळ सीमा रेषा पार. दणदणीत येतोय चौकार. बघूया. हा संधी निर्माण केली बघा. सगळं अपयश झाकलं जाईल. ओहो झेल सुटला. अपयश आता झाकलं जाणार नाही. आता सोमा बोंदर यांची काही चुकी नाही बघा. चौकार षटकार गोलंदाजांना मारले जातात, परंतु ज्यावेळेस संधी निर्माण झाली त्यावेळेस क्षेत्ररक्षकांना साथ देणं गरजेचं आहे बघा. कारण ज्या प्रकारे या ठिकाणी आज रिंकू कांबळे यांनी सुरुवात केलेली आहे, मला असं वाटतं हा सामना 8 षटके सुद्धा जाईल का नाही ही शंका आहे. 26 धावा धावफलकावर. सर्व धावा अर्थात संघनायकाच्या आहेत. 42 चेंडू 49 धाव्यांची गरज आहे. हा बघा, अमर मोरे यांनी वेगळ्या अँगलने सेलिब्रेट केलंय.
शफल लाईनवर आले परंतु सफल झाले नाही. गोलंदाजानं उजव्या इष्टीला वाकवलं पहिल्या विकेटचं पतन. संघाचा नेता या ठिकाणी बाद. अगदी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच कमिटीने देखील एक वेगळा निर्णय घेतला. सर्व खेळाडूंना ज्याप्रमाणे या ठिकाणी संधी मिळाली त्याचप्रमाणे बालगोपालांसाठी सुद्धा या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमामध्ये एक पारितोषिक या ठिकाणी ठेवलं गेलं. परंतु हे पारितोषिक अंडर 18 म्हणजे 18 वर्षाच्या आतील लेकरांसाठी आहे. अगदी मोफत लकी ड्रॉ त्या ठिकाणी केला जाईल आणि बक्षीस स्वरूपामध्ये या ठिकाणी नामांकित कंपनीची दुचाकी म्हणजे सायकल रेंजर सायकल या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यासाठी शनिवारी आपण नावनोंदणी करणार आहोत. रविवारी सुद्धा नावनोंदणी चालू राहील आणि संध्याकाळी फायनलच्या नंतर या ठिकाणी ड्रॉ पूर्ण केला जाणार आहे. आदरणीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते त्या ड्रॉची सोडत केली जाईल. तर अगदी परिसरातील जे बालगोपाल आहेत त्यांनी देखील शनिवारी आणि रविवारी तयार राहायचं. नाव नोंदणी केली जाणार. हा डाव्या इष्टीच्या बाहेर होता आणि चेंडू जसा बाहेरून आला त्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. विकास यांच्या बॅटेतून येणारा पहिला चौकार आणि 30 धावा फलकावर 75 धावा या ठिकाणी बनवायच्या. तर आशिष पाटील आज आघाडीला उतरले परंतु त्यांचा थोडासा डिसमूड झाला असेल कारण ते नॉन स्ट्राईकलाच राहिलेत. अजून ते मनातल्या मनात म्हणले असाल साला मेरा नंबर कब आएगा. नंबरला थोडं थांबावं लागेल. अफलातून फटका यावेळेस कॉन्फिडंट वन बाउंड चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 के बाद 4 लागोपाठचा दुसरा चौकार 34 धावा. बघूया येडेश्वरी चॅम्पियन्स लीग चॅम्पियन खेळाडूंची चॅम्पियन स्पर्धा खासदार चषक. चला कट केला यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल धावफलक 1 ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर आहे. 75 धावांचं लक्ष्य. अगदी सुरुवातीपासून एल्गार संघाने एल्गार पुकारलाय. आक्रमण झालंय यावेळेस सर्कलला भेदू शकले नाही. इनफील्ड मध्ये या चेंडूला रोखलं गेलं आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता एक सिंगल षटक संपलंय. 2 षटकानंतर धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. चेंडू 39 धाव्यांची गरज आहे आणि मला वाटतं थोडासा वेगात धावांचा पडला करण्याचा प्रयत्न करतील कारण आता स्पर्धा मध्यात आलेली आहे. प्रत्येकाच्या विजयाची सरासरी सुद्धा महत्वाची असणार आहे. नुसते 2 गुण घेऊन तुम्ही वर जाणार नाही. तुम्हाला मोठे विजय चांगले विजय या ठिकाणी मिळवावे लागणार आहे कारण बरेच संघ या ठिकाणी पराभूत झालेले नाहीये. त्यामुळे गुण तक्त्यावर आपल्याला अनेक चढाओढ बघायला मिळतात. फटका चांगला आलेला आहे. 2 धावांचे प्रयत्न मला वाटतं त्या ठिकाणी करतायत. आणि या 2 धाव्यांमुळे आपण बघतोय धावफलकावर 38 धावा 38 रन मुकम्मल हो चुके हैं अब तक. 75 रन बनाने जीत के लिए. और इसके बाद होने वाला मैच हाई वोल्टेज
शनि प्रतिष्ठान केज के खिलाफ एस जी बाजीगर तो देखील सामना बघण्यासाठी अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. कारण दोन जेते संघ आहे, दोन बलाढ्य संघ आहे. स्पर्धेतील दोन ताकदवर संघांची लढत आहे. एकीकडे शनी प्रतिष्ठान तर दुसरीकडे एच जी बाजीगर. सिंगल सिंगल या ठिकाणी पूर्ण करतात. एक धाव. 40 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 75 धावांचा प्रवास पूर्ण करायचा. हवाई सफर आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. शेहेचाळीस धावा या ठिकाणी होत आहेत. सकाळ सत्रामध्ये जर बघितलं तर दोन्ही संघांनी या ठिकाणी विजय साजरा केलेला आहे. चेंडू थोडासा खाली राहिला बघा सोमा यांचा. त्यामुळे आशिष पाटील अँगल मध्ये असताना सुद्धा चेंडूला कनेक्ट करू शकले नाही. स्विंग अँड द मिस आपण बघितलं त्या ठिकाणी. चेंडू बॅटची जुळवणूक त्या ठिकाणी झाली नाही. चला संपर्क आलेला आहे. षटकार. बॉल मध्ये मार. 30 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. 30 पाहिजे. अमर मोरे आलेत. संघनायक आयकॉन. जागा होती फायनलच्या दिशेनं आणि शालू SBIच्या फ्लेक्स वर जाऊन आदळलेला चेंडू. त्यावर मिळतील धावा 4. आता 56 धावा धावफलकावर. विजयाचं समीकरण येणाऱ्या काळामध्ये 19 धावा बनवायच्या. हवाई सफरवर पाठवलेला आहे चेंडू. विकास धावफलकाचा नुसता विकास करत नाहीये तर विजयाच्या दिशेने विकास संघाला घेऊन चाललेला आहे. तेही रुबाबात. षटकार येतोय. 4 बॉल मध्ये 13 पाहिजे. 13 धावांची गरज येणाऱ्या काळामध्ये. यावेळेस कट केलाय. सोहेल आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण सोहेल यांच्या माध्यमामध्ये. तर सिंगल पूर्ण केली यावेळेस. 63 धावा झालेल्या आहेत. 12 धावांची गरज आहे आणि टेनिस मध्ये 12 धावा म्हणजे 2 चेंडूंचं काम आहे. अर्थात त्याकरता तुम्हाला षटकार मारावे लागतील. बॅटीची गडा घेतोय चेंडू. सोहेल तांबे रस्त्यावर निघून गेले. 2 चौके मार. 2 बॉलला आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. बॉल जरी पुढच्या वरचा पडला का. 8 धावांची गरज. वाईड असेल. बघूया. वाईड दिलेला हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉलची पडताळणी होईल परंतु या ठिकाणी SG बाजीगर संघ हा सामना संपल्याबरोबर 2 बॉल 7 रन मार. शहबाज सरांना विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि शनी प्रतिष्ठान आपल्या आघाडीची जोडी तयार ठेवायची आहे.
हा नो बॉल आहे. बघूया. सर बॉल डायरेक्ट फुलटॉस पडला नाही. हा नो बॉल आहे. चला फ्रीड दिली जाईल यानंतर. हा इट्स अ नो बॉल. 68 धावा आहेत. फ्रीडचा इशारा दिला जातोय. हा पूर्णतः फायदा उचलला गेला नाही, परंतु मला वाटतं नशिबाचा चौकार मात्र येतोय. 72 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. 3 धावांची गरज आहे. चौका आला तरी चालतं, 4 पाहिजे, 3 पाहिजे. हा स्क्वेअर कडे खेळलेला फटका. दुसऱ्या धावेचे प्रयत्न या ठिकाणी पळून 2 धावा पूर्ण केलेल्या. आता 6 मार. धावांच्या बरोबरी झालेली आहे. धावांची बरोबरी झालेली. नाहीतर चौका मार. षटक संपलेलं आहे. गोलंदाज मोहम्मद कैफ. सिंगल कार्ड नको आता, बाउंड्रीवर नो बॉल. हा नो बॉल. सामना जर्क. थांबा थांबा. जर्क आहे बर का. हा मॅच आता मोहम्मद कैफ यांना येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. लाईन में लाईन दिया ना. कोण आहे मॅनेजर? टिंकू कांबळे. आझाद अमर अजीजपुरा. लाईनीत या ना. लाईनीत. शुक्रिया शुक्रिया. संपूर्ण संघाचा विशेष आभार. रिंकू कांबळे मॅन ऑफ द मॅच यायचंय. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी युनिक परंदा यांच्या वतीनं जर्सी दिली जाते. मनोज सावंत यांच्या माध्यमामध्ये आपण सामन्यावरचा किताब देतोय. मनोज सावंत या स्पर्धेतील 3य क्रमांकाचे बक्षीस जाते. त्यांचा मित्र परिवार आहे.